नमस्कार मैत्रिणींनो, आता आपण जे आलेलो आहोत खंडोबाला, तर हा आहे ना कळस 1491चा कळस आहे। हा खंडोबा पहिला हे मंदिर आहे ना, पहिला हा कळस होता, हा दगडी कळस आहे। नंतर हा काढून ह्याचा दुसरा सोन्याचा कळस बसवलेला आहे आणि हा गगनगिरी महाराजांच्या हस्ते हा सोन्याचा कळस बसवलेला आहे आपला। आतमध्ये एक शिलालेख आहे, ते पण दाखवतील ते आता याबद्दल दादा शूटिंग घेतले आधीचे। त्याबद्दल 1491 खडून लिहिलेला बघा। हो हा हे 1491चा हा शिलालेख आहे। हे पावसाळ्यातील विहंगम दृश्य। अच्छा, हे बघा पावसाळ्यातील विहंगम दृश्य आहे। चांदीची पालखी, चांदीची नवीन पालखी 50 वर्ष। सांगा तुम्ही सांगा। ही चांदीची पालखी हा आणि पावसाळ्यातील विहंगम दृश्य। ओके, अच्छा ही 50 वर्षापूर्वीची पालखी सागवान लाकडाची। अच्छा, 50 वर्ष। हेमाडपंथी मंदिर आहे। काय म्हणतात त्याला? हेमाडपंथी मंदिर। हेमाडपंथी मंदिर, पूर्ण दगडी बांधकाम। अच्छा, पूर्ण दगडी बांधकाम आणि अशी मध्ये स्वयंभू मूर्ती। मूर्ती स्वयंभू आपली खंडोबाची स्वयंभू आणि पुढे 12 विठ्ठल। आणि हे जे आहे हे असं हे काठीचे मानकरी, काठीचे मानकरी। हो, अच्छा, हे म्हणजे त्यांची इच्छा होती का प्रत्येक भाविकाचा मला असा ओलांडा भेटावा असा। अच्छा हा अच्छा। आणि मग 1997 ला गगनगिरी महाराजांनी ते सुवर्ण कळस चढवला। अच्छा, हा जो सुवर्ण कळस तो हा चढवला, तो जो मगाशी आहे तो आपण बघितला तो जुना होता आणि हा सुवर्ण कळस चढवला इथे। आणि मग 97 ही महाराजांची गर्दी। अच्छा, हा कोर्थांचा इतकी गर्दी होती कोर्थांच्या खंडोबाला ज्या गगनगिरी महाराज आले होते। इकडे हत्तीवरून मिरवणूक येते, पालीच्या खंडोबावरून हत्ती आणला होता। पालीच्या खंडोबावरून काका म्हणतात तसं हत्ती आणला होता। स्वयंभू मूर्ती खंडोबाची आणि मंदिर असं भव्य मंदिर आणि छान मंदिर एकदम। आणि ते हे जे मंदिर आहे ना, म्हणजे ते त्यांनी पुरातन तसं आहे तसं जपलंय ते मंदिर। याच्यामध्ये काही आधुनिकता केली नाही, डेव्हलपमेंट केली नाही। हजारे अण्णांचं पण अण्णा हजारे जे मंदिर जे जसं आहे तसं आपल्याला दिसतं, जसं जुने आहे। आता तुम्ही बघाल नवीन मंदिर आहे ते चेंज होत आहेत, नवीन डेव्हलपमेंट करतायत। आता ही बघा, इथे बघा काय लिहिलेलं, जुन्या लिपीमध्येच हे लिहिलंय। आता हे काय लिहिलंय ते आपल्याला कळणार नाही। 1491चा जो शिलालेख आणि हे जे लिहिलंय आणि अजूनही स्पष्ट दिसतंय ते जे दगडामध्ये कोरीव काम केलंय ते। कोर्थांचा खंडोबा तुम्ही नक्की या बघायला। हे आमचे कुलदैवतच आहे, आळेफाटापासून आतमध्ये। तर तुम्ही आले तर तुम्हाला पण असं छान दर्शन होईल इथे।